महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित 4-5 दिवसांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर विधानसभेच्या निवडणुका दिवाळीच्या नंतर घेण्यात याव्यात, प्रफुल्ल पटेल यांची मागणी। उद्यापासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, नाना पटोलेंची माहिती। तर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीकडे फक्त खोक्यांचा चेहरा, पटोलेंची महायुतीवर टीका। पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। महाराष्ट्रामध्ये सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी। मोदींनी ऑनलाईन उद्घाटन केल्याच्या नंतर पुणे मेट्रोमधून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास। स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट असा मेट्रो प्रवास। सांगलीच्या देशिंग इथे मुख्यमंत्री केसरी बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचा थरार। डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाचे राज्य संघटक चंद्रहार पाटील यांच्याकडून आयोजन। नाशिकमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार। आक्रमक आदिवासी संघटना उद्या नाशिक मुंबई महामार्ग रोखणार। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या आंदोलनाला आदिवासी समाजाच्या संघटनांचा पाठिंबा। छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामधल्या धोत्रा गावामध्ये गोंधळ। मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार याच्यासमोर गोंधळ आणि मारहाण। गोंधळ होण्यामागचं कारण अस्पष्ट। निवडणूक आयोगाकडून राज्यामधल्या नायब तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार मंत्रालय पातळीवरून विभागीय आयुक्त पातळीला हस्तांतरित। उद्यापर्यंत बदलीस पात्र सर्व नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्याचे निर्देश। खासगी गृहप्रकल्पातील 913 घरांची म्हाडाकडून थेट विक्री। एकात्मिक योजनेच्या अंतर्गत कोकण मंडळाला उपलब्ध झालेली 913 घरं विक्री वाचून रिक्त। ठराविक काळामध्ये घरं विकणं बंधनकारक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।